नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही 115 गुंठेची जागा आहे. रिसेल जागा आहे. वर्ग 1चा सातबारा, टायटल क्लिअर असलेली शेत जमीन आणि मुख्य डांबरी रस्त्याला टचमध्ये असलेली अशी ही शेत जमीन आहे. पूर्ण प्लॉट हा साफसफाई केलेला आहे आणि जो एस टीचा मोठाच्या मोठा रोड आहे त्या रोडला ही जागा कनेक्टेड आहे, टचमध्ये आहे. मंडळी, ही पूर्ण जागा शेतीची आहे. शेत जमीन विकत घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा सातबारा किंवा शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता. शेतकरी दाखला तुम्हाला 15 दिवसामध्ये मी या ठिकाणी बनवून देत असतो. महाराष्ट्रामध्ये शेत जमीन विकत घेत असताना कोणती अडचण आली तुम्हाला, शेतकरी दाखला नाही आहे, सातबारा नाही आहे, तर या ठिकाणी ज्या लोकांनी मध्य प्रदेश, राजस्थानचे शेतकरी दाखले बनवलेले असतील त्या लोकांना शेत जमीन घेऊन त्याच्यावर आपला सातबारा कन्वर्ट करून आम्ही देत असतो. तर मंडळी, शेतकरी दाखला बनवल्यानंतर जी शेत जमीन तुम्हाला विकत घ्यायची आहे ती आपण या ठिकाणी विकत घेऊ शकतो. ही जी शेत जमीन आहे पूर्ण एक मालकीची आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे आणि मेन मुंबई गोवा हायवेपासून मोजून 8 किलोमीटर अंतरावर आतमध्ये गाव वस्तीमध्ये ही शेत जमीन आहे. गाव वस्तीच्या शेजारी ही शेत जमीन आहे. लाईट कनेक्शन अवेलेबल आहे. पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं. विहीर खोदल्यास या ठिकाणी 20 ते 25 फुटावर 50 फुटापर्यंत पाणी या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतं. आणि हा जो मोठा रोड दिसतोय या रस्त्याला हा प्लॉट कनेक्टेड आहे. स्टेट हायवे आहे आणि त्या स्टेट हायवेला ही शेत जमीन कनेक्टेड आहे. प्लॉटमध्ये आता काही नाही आहे, पूर्ण प्लॉट साफसफाई केलेला आहे. मातीचा प्लॉट आहे, जांभा मातीची शेत जमीन आहे. तसेच या ठिकाणी आंबा लागवड असेल, काजू लागवड, नारळ, सुपारी, चिकू, पेरू अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड या ठिकाणी करून या ठिकाणी ही शेत जमीन पूर्ण डेव्हलप करू शकता. या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता. वातावरण शुद्ध आहे. वयाच्या 60 नंतर जे 50 नंतर आपलं जे आयुष्यमान आहे, म्हणजे तुमचं वय आहे ते या ठिकाणी घालवू शकता, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं क्लायमेट, म्हणजे मुंबई पुण्यात तुम्हाला क्लायमेट जे आहे ते पूर्ण प्रदूषण हवामान आहे आणि त्या हवामानापासून तुम्हाला सुटका पाहिजे. तुम्हाला मोकळी हवा घ्यायची आहे, स्वच्छ हवामान घ्यायचं आहे, एक मोकळ्या वातावरणात शेतजमिनीमध्ये जगायचं आहे, तर त्या लोकांसाठी हा नक्कीच प्लॉट उपयोगात येऊ शकतो. या ठिकाणी पाण्यासाठी कुठेही बोरवेल किंवा विहीर खोदल्यास पाणी मिळू शकतं. आपल्या प्लॉटला लागूनच एक पाण्याचा ओढा आहे, पावसाळी वाहतो आणि या ठिकाणी त्या ओढ्याला आता थोडासा ओलावा आहे, म्हणजे या ठिकाणी पाणी आपल्याला नक्कीच मिळू शकतं. माझे जेवढेही प्लॉट आहेत ते आम्ही क्लायंटला सांगत असतो की जर प्लॉटमध्ये पाणी नाही मिळालं तर आपण प्लॉटची डील कॅन्सल करू शकतो, कारण प्लॉट हा पाण्याशिवाय किंवा पाण्यामुळंच त्याची किंमत वाढत असते आणि ज्या जागेमध्ये पाणी नसेल तर तिथे आपण शेती करू शकत नाही. पण मंडळी, ह्या ठिकाणी 1001% या ठिकाणी पाणी मिळू शकतं तुम्हाला शेतीसाठी. आणि पाणी तुम्हाला या ठिकाणी जो पॉईंट आहे पाण्याचा तो आम्ही या ठिकाणी तुम्हाला शोधून देऊ शकतो पाणक्याच्या सहाय्याने किंवा GPS सिस्टमने या ठिकाणी तुम्हाला पाणी शोधून देऊ शकतो आम्ही. पाण्याचे जे पण प्रॉब्लेम्स असतात पाणी शोधताना ते आम्ही या ठिकाणी क्रिएट न करता तुम्हाला या ठिकाणी पाणी पण शोधून देऊ शकतो आम्ही फ्रीमध्ये. कारण पाणी शोधणारे जे पाणके लोक आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाणी आम्ही शोधून देऊ शकतो. अशी ही शेत जमीन आहे. 115 गुंठेचा प्लॉट आहे, वाडी वस्तीमध्ये आहे आणि मातीचा प्लॉट आहे. या जूनमध्ये तुम्ही हा प्लॉट विकत घेताय तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी काजू लागवड, आंबा लागवड, फणस आहे, जांभूळ लागवड आहे, पेरू लागवड आहे, चंदन लागवड आहे, लाल चंदन असेल,
सफेद चंदन असेल ते या ठिकाणी आपण तुम्हाला लावून देऊ शकतो. म्हणजे जागेमध्ये प्लांटेशन, पाण्याची व्यवस्था, लाईट कनेक्शन तुम्हाला आम्ही या ठिकाणी नक्कीच करून देणार आहोत. आणि जी पण मदत आहे ती आपण या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्हाला देऊ शकतो. अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला घ्यायची इच्छा असेल, बघायची इच्छा असेल, कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही, फ्रीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एखादी चांगली स्वच्छ जमीन, क्लिअर टायटल असलेली शेतजमीन नक्कीच या ठिकाणी विकत घेऊन या शेतजमिनीचे मालक तुम्ही या ठिकाणी होऊ शकता. आता हा जो रस्ता दिसतोय कच्चा रोड आहे, आपल्या प्लॉटमधून गेलेला आहे. तो पुढे वाडी आहे, वस्ती आहे, तिथे 2-3 घरं आहेत, त्यांच्यासाठी हा रोड कनेक्टेड आहे. पण आपल्या प्लॉटमधून हा रस्ता एका बाजूने गेलेला आहे, म्हणजे आपल्या प्लॉटमधून नाही गेला आहे, साईडच्या प्लॉटमधून गेलेला आहे. अशी ही शेतजमीन खूप चांगली शेतजमीन आहे, स्टेट हायवेला टचमध्ये आहे. आणि पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येताय या शेतजमिनीपर्यंत, तर तुम्हाला 5 ते 6 तास तुमच्या कारने या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात. म्हणजे तुमची कार या ठिकाणी प्लॉटला टचमध्ये आहे, लागू शकते. डांबरी रोड टचला प्लॉट आहे हा. मुंबईतून येत आहे तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी 6 तास लागू शकता. ट्रेनने येऊ शकता किंवा बाय तुम्ही मुंबई गोवा हायवेने येऊ शकता. तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशननी म्हणजे मुंबईतून येऊ शकता. किंवा या ठिकाणी अजून एक रेल्वे स्टेशन आहे, ते जवळपास आहे. बस डेपोपासून हा प्लॉट फक्त मोजून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बसची कनेक्टिव्हिटी आहे. आपल्या प्लॉटच्या शेजारी बसचा थांबा आहे, त्या ठिकाणी तुम्ही उतरू शकता. अशी शेतजमीन कोकणामध्ये विकत घेऊन त्या ठिकाणी डेव्हलपिंग म्हणजे आंबा, काजू लागवड, फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता. एक चांगलं निसर्गामध्ये, हवामानामध्ये या ठिकाणी फार्म हाऊस नक्कीच चांगलं होऊ शकतं. कोणतीही मदत पाहिजे, सर्व तुम्हाला कामगार पाहिजे असतील, मजूर पाहिजे असतील, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर मंडळी, या ठिकाणी तुम्हाला जेवढी मदत हवी प्लॉट डेव्हलपिंगसाठी तेवढ्या आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. लवकरात लवकर या जागेला भेट द्या, ही जागा विकत घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.